सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी कोमल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती अजून सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉनवरती क्लिक करून व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट बॉक्समध्ये छान असे कमेंट नक्की करा. मित्रांनो, मे महिना खास आणि विशेष आहे. मे महिन्यामध्ये 2 अंगारक योग जुळून आले आहेत. मे महिन्यातील दोन्ही चतुर्थींना अंगारक योग जुळून येत आहेत. यंदा मे महिन्यातच आला आहे. अधिक मास हा 17 मे पासून सुरुवात होत आहे. अधिक मासाला या अधिक मासास पुरुषोत्तम मास असे म्हटले जाते. आपण मराठी भाषेमध्ये याला धोंडाचा महिना असेही म्हणतो. तो 17 मे पासून सुरुवात होत आहे. त्यामुळे 2 अंगारक योग जुळून आले आहेत. म्हणजे त्या कोणत्या तारखेच्या आहेत? एक म्हणजे 5 मे अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. वैशाख महिन्यातील अंगारक संकष्टीच्या असणार आहे आणि अधिक मासामध्ये जी विनायक चतुर्थी येते ती 19 मेला आहे. त्या दिवशी सुद्धा अंगारक योग जुळून आला आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा अंगारकी चतुर्थी ही मंगळवारी येते ना, तेव्हा तेव्हा अंगारक योग जुळून येतो. मे महिन्यामध्ये 5 तारखेला आणि 19ला हा अंगारक योग जुळून आला आहे. 5 तारखेला संकष्टी चतुर्थी आहे आणि 19 तारखेला विनायक चतुर्थी देखील आहे. ती अधिक मासातील असणार आहे. हा महिना अधिक मासातील असल्यामुळे मगाशी म्हटले तसे 17 मेला सुरू होणार आहे आणि 15 जूनला संपणार आहे. आपण आता बघूया 2 अंगारक चतुर्थी योगाबद्दल. गणपती बाप्पा हे आबालबुद्धीचे आराध्य दैवत असल्याबरोबर त्याचबरोबर ते सर्व भक्तांच्या हाकेला धावून येणारे दैवत आहेत. गणपती बाप्पासाठी चतुर्थीचं व्रत करणे हे फार महत्त्वाचं असतं. गणपती बाप्पा हे बुद्धीचे दैवत आहेत, विघ्नहर्ता आहेत आणि प्रेरणा देणारे दैवत आहेत. त्यांच्या विविध कलांच्या आविष्कारामुळे सर्वांना हवे तसे वाटणारे आहेत. प्रत्येक मराठी मासाच्या वृद्ध आणि शुद्ध चतुर्थीला गणेश व्रत सांगितले आहे. महिन्यातून 2 चतुर्थ्या असतात, शुक्ल पक्षातील 1 आणि कृष्ण पक्षातील 1. वर्षाच्या 24 चतुर्थ्या झाल्या. श्री गणेशाचे 24 अवतार हे विविध ग्रंथांमधून नमूद करण्यात आले आहेत. यंदा 2026मध्ये ज्येष्ठ महिना आणि अधिक महिना असणार आहे. यावर्षी 2 चतुर्थी वाढणार आहेत. विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीचं व्रत करणे हे पुण्यकारक मानलं जातं. कृष्ण पक्षामध्ये जी चतुर्थी येते तिला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते आणि शुक्ल पक्षामध्ये जी चतुर्थी येते तिला विनायक चतुर्थी असे म्हटले जाते.